नमस्कार. इंजिनिअरिंग मार्केटिंग LLP पुणे या कंपनीतर्फे मी सतीश आवाळे. आता आपण राजेंद्र शिंदे सर यांच्या पोल्ट्री फार्म आलेलो आहे. तर त्यांनी आपल्या कंपनीचं इंजिनिअरिंग मार्केटिंग कंपनीचं AFS नावाचं प्रोडक्ट हे पोल्ट्रीसाठी पक्ष्यांना वापरलेलं आहे. तर ह्या प्रोडक्टचा शिंदे सरांना काय अनुभव आला आपण त्यांच्या तोंडून ऐकू. सर तुमची छोटीशी ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव आदित्य राजेंद्र शिंदे. माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र सुदामा शिंदे. सर तुम्ही ह्या कंपनीचं जे इंजिनिअरिंग कंपनीचं प्रोडक्ट वापरले येते पोल्ट्रीसाठी तर किती दिवसापासून आणि कोणत्या कंपनीचं पक्षी? हे पहिल्यांदा सांगायचं म्हणलं तर हा पक्षी बारामती ॲग्रोचा आहे. बारामती ॲग्रोचा बरोबर. बारामती ॲग्रोमध्ये आम्ही दुसरा लॉट आहे बारामती ॲग्रोचा. हां हां पहिला जो होता वेंकीचा होता. हां आता ते वेंकीचं मार्केटिंग थांबलं त्यामुळे आम्ही बारामती ॲग्रो. बारामती ॲग्रो बरोबर. बारामती ॲग्रोकडे कसं आहे ती लोकल मार्केट आहे. बरोबर. लोकल मार्केटिंग जास्त आहे. हं. आणि त्यांच्या पक्षाचं तो पक्षी रॉस आहे. रॉस 308. हां तसं वेंकीचा कॉब हबर्ड आहे. हं, हं. कॉब हबर्डला एवढं कष्ट नसतं. बरोबर पहिल्या दिवसापासून तुम्ही कोळसा पेटवा बरोबर. हॅलिजन लावले तरी ठीक आहे. हां पण ह्या पक्षाला एवढं काम आहे की रॉस 308 हां हा पक्षाला कोळसा पेटवायला लागतो हां आणि दर तासाला रात्रीचं बी हां उठवायला लागतो पक्षी. आवाज करायचा, बरोबर साईडनी फिरायचं ब्रोटरच्या, बरोबर सगळं उठवायला लागतं पक्षी. तो पक्षी खातो. बरोबर. एवढंच खायचं पण कॉपपेक्षा हा पक्षी मार्केटिंगला चांगला आहे. चांगलं आहे. बरं आता आपला इंजिनिअरिंग कंपनीचं AFS हे तुम्ही ह्या पोल्ट्रीला म्हणजे पक्ष्यांना 7व्या दिवसापासून चालू केलं म्हणजे पक्षी आले नाही पैसे आले नाही. तर तुम्ही पक्षी आल्यानंतर आपण चालू केलंच. हां, पण तेव्हा थोडं 25 ग्रॅम होतं 200 लिटरला. 200 लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम. ग्रॅम तुम्ही ते भिजवलं, ते भिजवलं. स्प्रिंकल डोस केला. स्प्रिंकल डोस. त्याचा तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे पक्ष्यांनी खायला सुरुवात केली? पक्ष्यांनी खायला पहिल्यांदा थोडे 1-2 दिवस हे करू दे. आपण पेपर फिडिंग असतं. बरोबर पेपर फिडिंगवर पक्षी खाते. हां. पाणी केलं जातं. बरोबर गोड पाणी असतं. बरोबर. पाण्यामध्ये टाकलं गोड बरोबर. असतं. बरोबर पक्ष्याला त्रास होत नाही पहिल्या. हां पाणी पिल्यानंतर पक्षाला ते खाल्लं फीड हां. की कोरड पडते तोंडाला. कोरडपट्टी हां कोरड पडल्यामुळे पक्षी पाण्याकडे जातो. हां पाणी पितो. बरं. पाणी पिल्याने पचन होतं. पचन बरोबर ते आम्ही 7 दिवस देत होतो पक्षीला. हां हां तर 7 दिवसानंतर ते प्री स्टार्टर चालू असतं 7 दिवस. बरोबर बरोबर नंतर येतं स्टार्टर. बरोबर स्टार्टर थोडं मोठं असतं थोडं. हां आता ही बघा ही फिनिशर आहे. फिनिशर हां फिनिशर 1 आहे आपलं. हां हां आपलं भुगा येतो बारीक. हां बरोबर बारीक येतो फिनिशरचा भुगा आहे. हां तो बारीक येतो ते स्टार्टर असतं. बरोबर स्टार्टरचं काय होतं की पक्षी आता पहिल्यांदा 7 दिवस बारकं फीड असतं बरोबर नॉर्मल. नॉर्मल दुसरं फीड आलं की हां. खायला त्रास होतो. बरोबर बरोबर पक्षी पाण्याकडे जातो. बरोबर परत भूक लागतो. बरोबर तिथनं पचन झालं फीडकडे जातो. फीडकडे पडला की फीड खाल्लं की वजन येतं. बरोबर फीडकडे पडला की परत पाण्याकडे जातो. बरोबर. त्यामुळे हे फायदाच आहे. बरं तुम्ही आता सुरुवातीला 25 ग्रॅम दिला नंतर 7 दिवसांनी 14 तर 7 दिवसांनी त्याचा दिवसांनी 50 ग्रॅम दिला. 50 ग्रॅम दिले. 200 ग्रॅम. तुम्हाला अजून काय अनुभव आला म्हणजे याच्यामध्ये मग आता इथून पाठीमागं तुम्ही पोल्ट्रीचं करत होते पोल्ट्री बरोबर 25 वर्ष झाली. 25 वर्ष तुम्ही ह्या व्यवसायामध्ये तर इथून मागं हा प्रोडक्ट न वापरल्याच्या अगोदर तुम्हाला पक्ष्यांची मर काय असेल? मर म्हणजे पहिल्या आठवड्यात 1 ते 1.5% असायची. 1 ते 1.5% पहिल्या Cross. आठवड्यात 1 ते बरोबर 1.5% म्हणजे cross 5000 पक्षामध्ये 1 ते 1.5% मर 50 असायची. पक्षाला 50 पक्षाला 1%. 50 पक्षाला 75 पक्षी लूज व्हायचा 8 दिवसात. 8 दिवसात. आता हा प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्हाला मरमध्ये काय अनुभव? हा प्रोडक्ट दिल्यानंतर आमच्या तरी 50 मर. 50 पण 45 मायनस आहे. म्हणजे 45 मायनस आहे म्हणजे अजिबात बिलकुल मर बिलकुल मर नाही. म्हणजे पूर्वी जी मर व्हायची ती आता आता होत नाही. बिलकुल मर नाही. बरं याच्यामध्ये तुम्हाला लूज ड्रॉपिंग सर्दीचा काय लूज ड्रॉपिंग नाही अजिबात. सर्दी वगैरे काय पक्ष्यांना काय नाही? तुम्हाला काय व्हायचं हां. आमच्याकडं युनिलिंक कंपनीचे AFS ही पावडर आहे हां नव्हती. हां तेव्हा लूज ड्रॉपिंग परत मर म्हणजे सर्दी तुमचा खर्च वाढायचा. खर्च वाढ आणि खर्च वाढणारच ना. सर्दी आली की औषध आणा कंपनी. बरोबर बरोबर आपल्या बिलात कटिंग व्हायचे. बरोबर आणि ते 2-2 हजार रुपये किलोने औषध आहे. बरोबर. बरं सर आता तुम्ही हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आता साधारण किती दिवसाचा पक्षी आहे तुमचा? आता एक 22 दिवसाचा पक्षी. 22 दिवसाचा पक्षी. इथून मागे 22 दिवसाचा पक्षी होता त्याचं वजन किती होते? वहिला असतं तर बघा 945 असतं. 945 बरोबर ना. आज आपलं वजन आता हे प्रोडक्ट दिल्यानंतर ह्या 22 दिवसाच्या पक्षाचं वजन किती आहे? आता हे पावडर दिल्यानंतर आज पक्षाचं वजन 1100 ग्रॅम. 1100 ग्रॅम 945 आणि 1100 मध्ये किती फरक पडतो? म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम 100-100 100-100 ग्रॅमने 100-100 तुमचं ग्रॅम. पक्षाचं वजन वाढलं. साधारण तुमचे टोटल 5000 पक्षी आहेत. 5000. साधारण 5000 पक्षामध्ये 100 ग्रॅम जर बनलं तर साधारण 1 टन तुमचं 1 टन वाढ. वजन नक्की गॅरंटेड वाढणार आहे. म्हणजे तुमच्या चेकमध्ये नक्की 1 टन वाढीव उत्पन्न निघणार आहे. 7-8 हजार रुपये उत्पन्न. उत्पन्न निघणार आहे. तर सर तुम्ही हे प्रोडक्ट वापरले बरोबर ना. तर तुम्ही तर पोल्ट्री फार्म व्यवसायाला काय सांगू इच्छिता?
एवढंच सांगतो की ही पावडर वापरून बघा. हां कुठलीही गोष्ट वापरल्याशिवाय प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला अनुभव अनुभव येणार येणार नाही. बरोबर आहे. आता हे तुम्ही वापरले तर तुम्ही समाधानी आहात. समाधानी आम्ही समाधानी. ठीक आहे, सर. पहिल्यापासून आम्ही वापरली शेवटपर्यंत नोट असतो आम्ही वापरतो. बरोबर बरोबर. एवढंच आहे की ह्या पावडरचं बंद करायचं नाही पावडर. बरं हे पावडरचा तुम्हाला साईड इफेक्ट नाही. सायंटिफिक त्याच्यामुळं, ट्रॉपिंग नाही, मर नाही, काही वा. नाही. फक्त पक्षी उलट तेजदार दिसतोय. तेजदार म्हणजे पूर्वी जर बघितलं तर त्यांची शायनिंगचं मग शायनिंग कमी कमी असायची. असायची. पण दूर आता गेलं तर त्यांना अटॅक वगैरे हा प्रकार व्हायचा. पण आता तसं काय प्रकार जाणवत घाबरायचं नाही. घाबरायचं काय नाही. ठीक आहे सर, तुम्ही कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.